नमस्कार मंडळी, चला तर काही चमचमीत आणि कुरकुरीत खायचंय तर बघा सांबार वडी किती छान क्रंची आणि कुरकुरीत आवाज येतोय। एक जुडी सांबार, 3 वाट्या बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी तेल, 2 ते 3 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 2 चमचे धणे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, लसणाच्या 8-10 पाकळ्या। तर आपण सांबार छान धुवून बारीक कापून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकूया बेसन, त्यामध्ये टाकू तांदळाचे पीठ, त्यामध्ये टाकू ओवा, मिरची पावडर, हळद, तीळ आणि मीठ। आता याला आपण लसण जिरे एका मिक्सरच्या बाउल मध्ये आणि आल्याचा तुकडा, जिरे सगळं मिक्सर मध्ये, धणे सगळं मिक्सर मध्ये याची छान भरड करून घेऊया। बघा तर किती छान भरड झाली। आता ती त्यामध्ये टाकू आणि छान मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ। बघ किती छान झाले। आता याला थोडं थोडं पाणी टाकून हे करायचं, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही। आणि आता बघा किती छान उंडा तयार झालेला आहे। आता या उंड्याला आपण रोल प्रमाणे करून घेऊ आणि याला असे तीळ चिपकून घेऊ। आता एका यामध्ये चाळणीला तेल लावू, त्यामध्ये वाफेवर ठेवू। आता आपल्याला याच्या 2 प्रकारच्या सांबार वड्या बनवायच्या, एक तळलेल्या आणि एक वाफवून फक्त तडका दिलेल्या। बघा किती छान झाले। आता याचे छान काप करू। तर आपण पॅन मध्ये टाकूया तेल आणि आता छान गरम झालंय। आता यामध्ये काप टाकू आणि मंद गॅसवर हे करू, म्हणजे कुरकुरीत पण येईल। फुल गॅसवर केलं तर नरम पडतं। झालं तर बघा किती छान कलर आलाय। आता काढून घेऊया आपण सांबार वडी। बघा किती छान तयार झाली आपली सांबार वडी। आता आपण हे बारीक छोटे केलेले ते दाखवते। त्याला आता आपण छान फोडणी तयार केली आणि त्यामध्ये हे तयार करून घेतली। बघा आता तुम्ही जशी करायची तशी करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।